नमस्कार. आरती पित्रे ऑफिशियल या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण पुन्हा छत्रीचं दुपटं बनवणार आहोत, परंतु थोडंसं वेगळ्या पद्धतीने. मागचं जे छत्रीचं दुपटं बनवलेलं होतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला पट्ट्या कापून त्याच्यामध्ये 1.5 इंच कमी करत आपण ऍडजस्ट करून छत्रीचं दुपटं बनवायचंय असं सांगितलेलं होतं. आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने छत्रीचं दुपटं बनवणार आहोत. फक्त चौकोन कापून घेणार आहोत आणि ते चौकोन कापून घेतल्यानंतर ते जोडून त्याच्यातनं सुद्धा एक छानसं छत्रीचं दुपटं तयार होतं हे बघण्यासाठी तुम्ही आता तयार राहा. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा. यामुळे माझे येणारे नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील. यासोबत अजून एक तुम्हाला सांगायचंय की इंग्रजी मुळाक्षरांचे दुपट्याचे डिझाईन बनवायला मी सुरुवात केलेली आहे. मी सध्या फक्त ए हे अक्षर बनवलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. जर पाहिला नसेल तर मुद्दाम माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघा. परंतु पुढची जी अक्षरं आहेत ती आपण सलग न बनवता थोडीशी टप्प्याटप्प्याने बनवणार आहोत. कारण साधीशी गोष्ट आहे. समजा आपण एक वर्गात बसलोय आणि आपल्याला रोज एकच विषय शिकवला जातोय, तर तसं झालं तर आपल्याला सुद्धा कंटाळा येईलच. तर त्यामुळे हेच गणित इथे वापरून आपण रोज त्या अक्षरांचे डिझाईन बघणार नाही आहोत. आता आपण ए अक्षर बघितलंय, थोड्या दिवसानंतर आपण बी, कधीतरी मध्ये सी, असं करत करत आपण ही 26 मुळाक्षरं पूर्ण करणारच आहोत. परंतु अगदी सलगतेने नाही तर टप्प्याटप्प्याने. आणि मध्ये जो काही गॅप असेल त्या गॅपमध्ये आपण कुठले तरी वेगळे दुपट्याचे डिझाईन बघणार आहोत. तर हे सगळं बघण्यासाठी तुम्ही तयार राहा. आणि आता आपण बनवतोय छत्रीचं दुपटं, परंतु अगदी सोप्या पद्धतीने आणि एका नव्या स्वरूपात. चला तर आता जास्त वेळ न दवडता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करू. आता हे छत्रीचं दुपटं बनवण्यासाठी इथे लाल रंगाच्या शेडशी मिळते जुळते असे 3 बाय 3 चे मी काही चौकोन कापून घेतलेले आहेत. काही 7 आहेत, काही 6 आहेत, काही 4 आहेत. असे आवश्यकतेप्रमाणे मी वेगवेगळे घेतलेले आहेत. एकंदरीत हे सगळे मिळून 33 चौकोन आहेत 3 बाय 3 चे. त्याचप्रमाणे हे 2 त्रिकोण कापून घेतलेले आहेत. 3.5 बाय 3.5 चा चौकोन करून मी त्याचे 2 त्रिकोण केलेले आहेत. आणि छत्रीचा दांडा बनवण्यासाठी इथे मी हा एक चौकोन घेतलाय 3 बाय 3 चा आणि आधीच्याच आकाराचे हे त्रिकोण घेतलेले आहेत. हे 8 किंवा 9 असतील, म्हणजे आपल्याला किती लागतील त्यानुसार आपण वापरणार आहोत. हे मी अंदाजाने कापलेले आहेत. बाजूनी लावण्यासाठी इथे मी चौकोन घेतलेले आहेत या रंगाचे आणि हे त्रिकोण घेतलेले आहेत. तर हे आवश्यकतेनुसार आपण वापरणार आहोत. जास्त राहिले तर आपण ते बाजूला ठेवणार आहोत. अशा पद्धतीने आपण आता हे छत्रीचं दुपटं बनवणार आहोत. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये हे मिक्स मध्ये 6 चौकोन येतील. त्यानंतर मग 5 चौकोन येतील. त्यानंतर मग 4, त्यानंतर 3, त्यानंतर 2 आणि त्यानंतर 1 असे उतरवत उतरवत आपण हे तो आकार बनवणार आहोत. जोडताना मी सलग एकाच रंगाचे किंवा एकाच डिझाईनचे नाही जोडणार. मी मिक्स करून जोडणार आहे. म्हणून मी हे वेगवेगळे कापून घेतलेले आहेत. यामुळे छत्रीला एक वेगळा गेटअप येईल असा माझा अंदाज आहे. तरी पण आपण करून बघू. मग आता हे तुकडे जोडायला सुरुवात करण्यापूर्वी आपण आधी सुरुवातीला छत्रीचा जो वरचं जे छत्रीचं टोक असतं, तर ते छत्रीचं टोक बनवण्यासाठी आपण आधी हे 2 त्रिकोण आणि हे 2 त्रिकोण एकमेकांना जोडून घेऊ आणि त्यानंतर मग आपण चौकोन जोडायला सुरुवात करणार आहोत. शिवायला सुरुवात करण्यापूर्वी मला नेहमीप्रमाणे हे सांगायचंय की सगळीकडे आपण 1.5 इंचाची मार्जिन ठेवणार आहोत. आता हे सगळं जोडून झाल्यानंतर मग आपण पुढे ते कसं ऍडजस्ट करायचं हे बघू.
हे दोन्ही त्रिकोण जोडून घेतल्यानंतर आता मला याला आधी इस्त्री करून घ्यावी लागेल आणि नंतर आपण पुढे जाऊ. इस्त्री करून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा हे मापात व्यवस्थित कापून घ्यायचं आहे. नेहमीप्रमाणे कापायचं आहे. जे मी तुम्हाला दरवेळेला सांगते की ही जी मधली ही जी बघा ही त्रिकोणी जी रेघ आहे ना, ही रेघ जुळेल अशा पद्धतीने, म्हणजे हे मधल्या शिलाईवर जुळेल अशा पद्धतीने ठेवून याचा आपल्याला 3 बाय 3 चा चौकोन करून घ्यायचा आहे. हे असे ट्रिम करून घेतले. आता हे सध्यापुरतं आपल्याला बाजूला ठेवायचंय. आता हे चौकोन आपल्याला आधी जोडत यायचं आहे. सगळ्यात आधी मी यातला एक चौकोन घेणार आहे आणि याला जोडणार आहे. असं मी वेगवेगळ्या रंगाचे 6 चौकोन जोडून घेणार. ते जोडून झाल्यानंतर आपण दुसऱ्या ओळीकडे वळणार आहोत. हे 6 चौकोन जोडून झाल्यानंतर मी तुम्हाला पुढे काय करायचं हे दाखवते. हे बघा, अशा प्रकारे हे 6 चौकोन मी जोडून घेतले. आता आपण पुढे जाऊ. आता ही आपली डिझाईनची पहिली ओळ तयार झाली. हे बघा, हे 6 चौकोन जोडले. पुढे हा एक आपण जोडून घेतलेला त्रिकोण आणि त्याच्यानंतर एक मी हा चौकोन जोडलेला आहे. दुसऱ्या ओळीमध्ये पण आपल्याला हे असेच 6 चौकोन जोडायचे. फक्त हे जे रंग आहेत हे आलटून पालटून आपल्याला बदलून ते 6 चौकोन जोडायचेत. आणि सगळ्यात शेवटी हा जो आपण त्रिकोण बनवलेला आहे हा त्रिकोण आपल्याला याला जोडून घ्यायचा आहे. म्हणजे हा जो वरचा भाग आहे हा छत्रीचा जो वरचा भाग असतो जिथे छोटंसं बटन सारखं असतं, तर तो भाग हा आहे. आणि हा एकंदरीत हे अर्धच डिझाईन आहे. याच्या पुढे आपल्याला या रंगाचे अजून जोडायचे आहेत, तेव्हाच आपली ती ओळ पूर्ण होणार आहे. परंतु ते मी तुम्हाला सगळं नंतर दाखवते. आत्तापुरतं आपण हे डिझाईनचे सगळे तुकडे आधी जोडून घेऊ आणि मग जे प्लेन तुकडे आहेत ते कसे कसे जोडायचे हे आपण नंतर बघू. आणि सगळं झाल्यानंतर प्रत्येक ओळ मी तुम्हाला वेगवेगळी दाखवणार आहे आणि त्यानंतर त्या सगळ्या ओळी जोडून आपण डिझाईन पूर्ण तयार करणार आहोत. तर अशा प्रकारे आता या सगळ्या ओळी मी जोडून घेते. तुम्हाला मी सुरुवातीला प्रत्येक ओळीमध्ये किती चौकोन येणार आहेत हे सांगितलेलं आहे, त्यामुळे ते काही तुम्हाला पुन्हा सांगायची गरज नाही. सगळ्या ओळींचे हे तुकडे चौकोन एकमेकांना जोडून झाल्यानंतर मग आपण ते गुलाबी तुकडे जे प्लेन आहेत बाजूचे ते जोडायच्या आधी मी तुम्हाला हे सगळं एकदा दाखवते आणि मग आपण ते प्लेन तुकडे जोडणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की आपण फक्त चौकोनांपासून छत्रीचं दुपटं बनवणार आहोत, पण ती माझी थोडीशी चूक झाली. याच्यामध्ये फक्त चौकोन नाहीयेत पण त्रिकोण सुद्धा समाविष्ट आहेत. आणि आता हे त्रिकोण आणि चौकोन जोडून आपण छत्रीचं डिझाईन बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या मी पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत. त्या आता ओळीप्रमाणे मी तुम्हाला दाखवते. ही झाली पहिली ओळ. त्यानंतर ही दुसरी जी ओळ आहे ही अशी येईल. हे बघा, याच्यामध्ये 6 चौकोन आहेत, याच्यामध्ये पण 6 चौकोन आहेत. दुसरी ओळ ही झाल्यानंतर तिसरी ओळ आपल्याला अशी ठेवायची आहे. ही तिसरी ओळ झाली. चौथी जी ओळ आहे ती आपल्याला अशी ठेवायची आहे. पाचवी ओळ अशी येईल. 6वी ओळ आहे ती अशी येईल. 7वी ओळ अशी येईल. आणि 8वी जी आहे म्हणजे एकच जो चौकोन आहे तो आपल्याला इथे ठेवायचा आहे. अशा प्रकारे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी अशा 8 ओळींपासून आपण हे छत्रीचा जो वरचा भाग आहे तो तयार केलेला आहे.
हा जो भाग आहे हा सगळ्यात वरचा भाग, म्हणजे छत्रीचा जिथे त्रिकोण असतो, जिथे वर त्याला एक छोटंसं बटन असतं, तर तो हा भाग आहे आणि ही अशी छत्री आहे. लाईट गेले होते त्यामुळे थोडंसं मगाशी प्रॉब्लेम झाला. आता तुम्हाला हे स्पष्ट दिसत असेल असं मला वाटतंय. तर आता पुढचे जे चौकोन त्रिकोण आहेत ते जोडण्यासाठी आपण सुरुवात करणार आहोत. पहिली जी ओळ आहे तिथे आपल्याला पुढे काहीही जोडायचं नाहीये, परंतु दुसऱ्या ओळीपासून आपल्याला हे गुलाबी रंगाचे चौकोन जोडायला सुरुवात करायची आहे. इथे एक चौकोन येईल, इथे हे दोन चौकोन येतील. आता मी हे असंच ठेवून घेते कारण हे आपण शिवलेलं नाहीये. शिवल्यानंतर ते आपल्या बरोबर मॅच होणार आहे. ही जी चौथी ओळ आहे तिथे आपल्याला हे 3 गुलाबी रंगाचे चौकोन ठेवायचे आहेत असे. आणि 5व्या ओळीपासून आपण छत्रीचा दांडा बनवायला सुरुवात करणार आहोत. मग तो छत्रीचा दांडा बनवण्यासाठी आपल्याला हा जो आहे एक चौकोन हा इथे असा ठेवायला लागेल. आणि छत्रीचा दांडाच नाही तर आपल्याला मूठ असलेली छत्री बनवायची आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर मी जो छत्रीचा दांडा होता तो मी कपड्याचा 2 पट्ट्या जोडून त्याचा मी दांडा तयार केलेला होता. पण इथे आपण त्रिकोण चौकोनापासूनच छत्रीचा दांडा बनवणार आहोत. तर तो आता मी कसा बनवणार आहे हे जरा तुम्ही लक्ष देऊन बघा. इथे हा एक त्रिकोण असा ठेवला, त्यानंतर याच्या पुढे परत आपल्याला हे गुलाबी रंगाचे चौकोन ठेवायचे आहेत. हे जेवढे असतील तेवढे आपल्याला मॅच करून घेईपर्यंत ठेवायचे आहेत. आता मी इथे 3 ठेवून घेते. आता हा मी असा ठेवलाय त्यामुळे हा जो आहे हा मला असा ठेवायचा आहे आणि त्याच्या बाजूला पण हा एक मला असा ठेवायचा आहे. हे बघा, आता इथून दांड्याला सुरुवात झालेली तुमच्या लक्षात येईल. आणि ही गॅप भरून काढण्यासाठी इथे मला एक गुलाबी रंगाचा हा चौकोन ठेवायला लागेल. आता हे जे तुकडे आहेत ना हे थोडेसे मागे पुढे होतील, त्याच्याकडे आपण आता जास्त लक्ष द्यायला नको. आपल्याला मेन आधी दांडा कसा अरेंज करायचा हे बघणं गरजेचं आहे. हे असं ठेवून घेतल्यानंतर पुन्हा इथे ही पुढची गॅप भरून काढण्यासाठी आपल्याला पुन्हा 2 गुलाबी रंगाचे इथे चौकोन ठेवायला लागतील. आता आपण शेवटून दुसऱ्या ओळीकडे आलेलो आहोत. मग हे आपण मॅच करू शकतो, पण हे मॅच आधी आपल्याला करून घ्यायचंय. म्हणून इथे आधी मी हा एक तुकडा असा ठेवणार आहे आणि इथे पण एक हा तुकडा मी असा ठेवून घेणार. आणि ही गॅप भरून काढण्यासाठी जे काय गुलाबी रंगाचे चौकोन लागतील ते मी इथे असे मांडून घेणार आहे. हे असं मांडून घेणार. हे बघा, आता इथे आपल्याला हा दांडा वळवायचा आहे. म्हणजे काय करायचंय तर आपल्याला छत्रीची मूठ तयार करायची आहे, कारण आपण शेवटून दुसऱ्या ओळीमध्ये आलेलो आहोत. मग ती छत्रीची मूठ तयार करण्यासाठी हा शेवटचा जो इथला भाग आहे हा आपल्याला असा ठेवायचा आहे. आणि आता अगदी शेवटच्या ओळीमध्ये हा जो आपण एक चौकोन कापून घेतलेला होता हा आपल्याला इथे आधी ठेवून घ्यायचा आहे आणि मग हा त्रिकोण इथे आपल्याला अशा प्रकारे ऍडजस्ट करायचा आहे. आणि नंतर हे जे राहिलेले गुलाबी चौकोन आहेत हे आपल्याला इथे मांडून घेऊन जोडायचे आहेत. हे बघा, हे बघा, हे आता मी तुम्हाला फक्त मांडून दाखवलेलं आहे. हे शिवल्यानंतर हे अजून कमी होणार आणि हे कमी झाल्यानंतर याचा आकार पण व्यवस्थित होणार आहे. तर आता हे जसं मी मांडलेलं आहे त्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आणि हे गुलाबी चौकोन मी किती वापरलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला आता मी सांगायची गरज नाही. जेव्हा आपलं हे दुपटं पूर्ण तयार होईल त्यावेळेला मोजून तुम्ही तेवढे ते गुलाबी रंगाचे चौकोन कापू शकता.
आता मी हे आधी सगळं शिवून घेते, त्याला इस्त्री करते आणि नंतर मग एकदम फायनल लुक तुम्हाला मी या एवढ्याच भागाचा दाखवणार आहे। तो फायनल लुक दाखवल्यानंतर त्याच्या बाहेरनं काय करायचं याचा आपण नंतर विचार करू शकतो। हे बघा, अशा प्रकारे आता आपण ह्या सगळ्या पट्ट्या जोडून हे दुपट्याचं डिझाइन पूर्ण केलेलं आहे। याला कडेने आपण आता एक बॉर्डर जोडणार आहोत। ती शक्यतो मी गुलाबी रंगाची जोडायचा विचार करते आहे, परंतु जर दुसरी कुठली चांगली मिळाली तर दुसरी कुठली तरी बॉर्डर याला जोडणार आणि ती बॉर्डर जोडून झाल्यानंतर सगळ्यात फायनल लुक मी तुम्हाला दाखवते। आता याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट जरी काढून घेतलात तरी तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे एक छानसं दुपट्याचं डिझाइन बनवता येईल। हे बघा, अशा प्रकारे हे छत्रीच्या दुपट्याचं डिझाइन आता पूर्णपणे तयार आहे। म्हणजे मी याला बाजूने बॉर्डर पण लावलेली आहे। मगाशी मी तुम्हाला जो लुक दाखवला तो विदाउट बॉर्डर होता, आता मी याला बाजूने बॉर्डर लावलेली आहे आणि आता या डिझाइनला थोडासा गेटअप आलेला आहे असं मला वाटतं। तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इंग्रजी मुळाक्षरांचे दुपट्याचे डिझाइन आपण अधूनमधून बघणारच आहोत, परंतु मध्ये मध्ये चेंज म्हणून हे असे डिझाइन पण आपण बनवणार आहोत। तर आता आपण भेटू पुढच्या अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।